धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यसंयोनिम निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः। आज विजयादशमी अर्थात दसरा, नवमी आणि दसरा हे दोन्ही एकच आहे। आज हा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे। या निमित्ताने सर्व भाविकांना, श्रोत्यांना आणि सर्व आभासी श्रोत्यांना या ठिकाणी विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य सुवर्णमयी व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो। या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला आणि व्यास महर्षी सांगू लागलेले आहेत। भगवान गोपालकृष्ण हे उदरामध्ये तेज रूपाने प्रविष्ट झाले। विष्णूचं तेज या ठिकाणी प्रविष्ट झालं। या वेळेला ब्रह्मादिक देवांनी हात जोडले, त्यांनी प्रार्थना केली। ब्रह्मादिक देव म्हणतात, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः। भगवान हा सत्य स्वरूप आहे। या ठिकाणी सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे आणि त्रिसत्य या ठिकाणी सत्यम भगवान सत्यम परं धीमहि असं आपण पहिल्याच श्लोकामध्ये बघितलंय। भगवान हा सत्य रूप आहे, तो पर आहे आणि त्याचं आपण ध्यान केलं पाहिजे। या दृष्टीने त्रिसत्यम, त्रिसत्यम कशामुळे म्हटले? त्रिसत्य म्हणजे काल, आज आणि उद्या या तिन्ही काळामध्ये जो सत्य आहे। एखादी गोष्ट काल सत्य असते, जसं मोदी गव्हर्नमेंटनी, मोदी सरकारनी 500च्या आणि 1000च्या नोटा बंद केल्या, कालपर्यंत खऱ्या होत्या, दुसऱ्या दिवशी खोट्या झाल्या। निजाम सरकार 1948ला आपल्याला हैदराबाद मुक्ती संग्राम आपण साजरा करतो। 1948ला हैदराबादपासून आपण मुक्त झालो, मराठवाडा मुक्त झाला आणि या वेळेला निजामाची सत्ता संपली। निजामाचे जे पैसे होते ते दुसऱ्या दिवशी खोटे झाले का? अहो, संसार हा आज खरा पण उद्या खरा नाही आणि म्हणून ते म्हणतात भगवान हा त्रिसत्य आहे। भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही कालामध्ये तो सत्य आहे। सत्यस्य योनिम निहितं च सत्ये, भगवान सत्यामध्येच राहतो। सत्य त्याचं स्वरूप आहे आणि सत्यातूनच प्रगटतो। जसा दिवा हा उष्णता घेऊनच येतो, दिवा आणि उष्णता हे आपल्याला वेगळं करता येत नाही, तो प्रकाश रूपच आहे। दिवा हा प्रकाश रूप आहे, तो उष्णता रूप आहे आणि तो दीप्तिमान आहे। त्याप्रमाणे भगवान हा सत्य मधून प्रगट होतो, तो सत्य स्वरूप आहे आणि म्हणून त्याचे नेत्र सत्य। सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः। हे देवा, आम्ही प्रपन्न आहोत। या ठिकाणी आता जसं भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं रूपक केलेलं आहे। कोणतं संसार वृक्षाचं रूपक केलेलं आहे? ऊर्ध्वमूलमदशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम, ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवेद। या ठिकाणी जसं हे रूपक केलेलं आहे संसार वृक्षाचं रूपक, तसं या ठिकाणी हे संसार वृक्षाचं रूपक केलेलं आहे। एकायनोसोद्वी फलस्त्रिमूल चतुरसा पंचविध षडात्मा सप्तत्व विटपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो। ह्या वृक्ष हा वृक्ष असा आहे, हा संसार रूपी वृक्ष आहे। या वृक्षाची संपूर्ण रूपकात्मक विवरणात्मक आविष्कृती या ठिकाणी केलेली आहे। हा संसार रूपी वृक्ष हे मूळ मुंडक उपनिषदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे। मुंडक उपनिषदामध्ये संसार रूपी वृक्षाला
या ठिकाणी रूपकात्मक पद्धतीने प्रगट केलंय. तसं हा संसार वृक्ष आहे, सनातन आहे. हा वृक्ष पहिल्यापासून आहेच आहे. प्रकृती याचं आश्रयस्थान आहे. हे आळं आहे, आळं. आपण वृक्षाला आळं करतो, हे काय तर प्रकृती हे आळं आहे. त्याचप्रमाणे रस 4 आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे त्याचे रस आहेत. याचे पान आहेत 10. कोणते 10 प्राण. छंदांसी यस्य पर्णानी, जसे या ठिकाणी वेदरूपी छंद हे याचे पर्ण सांगितले. इथे 10 पर्ण आहेत. ते कोणते दशच्छदी. छदी म्हणजे पर्ण, हे आच्छादन. पर्ण म्हणजे आच्छादन आहे. हे कोणतं 10 प्राण हे त्याचं आच्छादन आहे. त्याचप्रमाणे याची द्वार ही ढोली आहे. त्याचप्रमाणे या वृक्षाची साल ही रक्त मांस मेद मज्जा अस्थि धातू या 7 गोष्टींनी बनलेली आहे. याच्या 8 शाखा आहेत. कोणत्या 8 शाखा आहेत? पंचमहाभूत, मन बुद्धी आणि अहंकार. 5 महाभूत आणि मन बुद्धी आणि अहंकार ह्या त्याच्या 8 शाखा आहेत. त्याचप्रमाणे याचे सप्तधातू आहेत. हे सप्तधातू कोणते? रक्त मांस मेद मज्जा अस्थि हे आणि धातू हे रस आहेत. या वृक्षाची साल यातून तयार झालेली आहे. त्याप्रमाणे या वृक्षाला 6 स्वभाव आहेत. कोणते? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे सगळे देहाचेच धर्म आहेत ना. 6. देह आधी नसतो, तो निर्माण होतो, मग वाढतो, मोठा होतो, म्हातारा होतो आणि शेवटी नष्ट होतो. तेव्हा देह जसा नष्ट होतो ते हे 6 स्वभाव आहेत. त्याप्रमाणे ते म्हणतात एकायनोसौ विफलस्त्रीमूल. याचे 2 फळं आहेत. कोणते? सुख आणि दुःख. हे 2 फळं आहेत. त्याला माणसाला सुख पाहिजे असतं, दुःख मात्र नको असतं. सुख आणि दुःख हे 2 फळं आहेत. आणि या फळासाठी 2 पक्षी बसलेले आहेत. कोणते पक्षी आहेत? एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. एक आपण आहोत आणि दुसरा भगवान आहे. भगवान हा शिव आहे आणि जीव हा संसारामध्ये अडकतो, संसाराच्या फळाची अपेक्षा करतो. एकायनोसो विफलस्त्रीमूल. आपल्याला माहिती आहे उपनिषदामध्ये सुद्धा हीच भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. कोणती? की एका वृक्षावर 2 पक्षी बसलेले आहेत. ते 2 पक्षी एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. जो जीव आहे तो संसाराची अपेक्षा करणार आहे, सुखाची अपेक्षा करणार आहे. सुखार्था सर्व भूताना मता सर्व प्रवृत्तया. सगळ्या सुखासाठी तो झटतोय, पण दुःख त्याला नकोय. आणि सत्व रज आणि तम हे याचे 3 मूळ आहेत आणि 2 फळं सुख आणि दुःखाचे, ज्यावरती जीव आणि शिव बसलेले आहेत. पण जीव अपेक्षा करणार आहे, शिव मात्र निरपेक्ष आहे. तो म्हणतो मला काही नको. पिप्पल पिप्पलाद वृक्षा. हे पिंपळाचं झाड आहे, त्याचे हे फळ आहेत. आणि हा जो जीव आहे तो अपेक्षा करणार आहे आणि म्हणून तो संसारात पडतो. शिव मात्र म्हणतो निरपेक्ष आहे, मला काही नको, मला कशाची इच्छा नाही, असं म्हणून शिव त्यापासून बाजूला जातो. त्यामुळं तो या ठिकाणी पक्षी, या ठिकाणी 2 पक्षी सांगितलेले. आता हे वर्णन आपल्याला दासोपंतांनी सुद्धा त्यांच्या काव्यामध्ये गीतार्णवात केलेलं दिसतं. 2 पक्षी, आणि हे सुद्धा उपनिषदाच्या अनुषंगानेच केलेलं आहे. जीव आणि शिव, एक अपेक्षा करणार आहे, दुसरा निरपेक्ष आहे. अशा पद्धतीने त्वमेक एवास येतः प्रसूती त्वं सन्निधानं त्वं ग्रहश्च. याप्रमाणे देवा आपण या सर्व संसाररूपी वृक्षाचं आश्रयस्थान आहात. प्रकृती याचं आश्रयस्थान आहे आणि तुम्ही सर्व विश्वाचं परिपालन करणारे आहात. याप्रमाणे संसाराचं रूपक जसं मानलंय तसंच हे रूपक या ठिकाणी संसार वृक्षाच्या रूपकाप्रमाणे ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी असं पर्णानी यस्तम वेदस वेदविद. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा प्रसृतास्तस्य शाखा असं म्हटलंय. याच्या शाखा अशा वाढलेल्या आहेत, या शाखा वाढतच जातात, त्या कमी होत नाहीत. हे कसं आहे? मूळ वरती आहे आणि खाली त्याचे बाकी पानं वाढलेली आहेत. मूळ वरती कोणतं आहे? ब्रह्म हे मूळ आहे, भगवान हे मूळ आहे.
त्याचं स्वरूप त्यांनी वर्णन केलंय. सत्व, रज आणि तम हे याचं मूल आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण याचे मूळ आहे. ते वरती आहे, खाली मात्र ते वाढत गेलेलं आहे. आणि भगवान या सर्वाचा आधार आहे. याप्रमाणे देवा तुम्हाला नमस्कार असो म्हणून सर्वांनी नमस्कार केला, शृण्वन गृण्डन. आणि मग भगवंत म्हणतात, अरे अहो देवानो, आता तुम्ही काळजी करू नका, मी अवतार घेणार आहे, तुम्ही आपापल्या जागी परत जा. याप्रमाणे भगवंताची प्रार्थना केली. देवा आपण मत्स्याश्व कच्छप नृसिंह वराह हंस, आपण मत्स्य अवतार धारण केला. मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, त्याचप्रमाणे वामन, परशुराम, श्रीराम इथपर्यंत अवतार आपण धारण केले. आता भगवान लवकरात लवकर अवतार धारण करा आणि या भूमीवरचा भार नष्ट करा, राक्षसांना नष्ट करा, दुष्ट प्रवृत्ती नष्ट करा. आज आहे ते दसरा, रावणाचं दहन आपण करतो, दुष्ट प्रवृत्तीचं दहन करतो. का? सत्प्रवृत्ती वाढली पाहिजे, वाईट लोक नष्ट झाले पाहिजेत. याप्रमाणे दिष्टांबते एकोक्षिगता पुमानम सेन साक्षात भगवान आहात. याप्रमाणे भगवंताला नमस्कार केला आणि देव निघून गेल्याबरोबर त्यांनी पाहिलं भगवंतानी काय, श्रावण महिना आला, श्रावण महिन्यातला कृष्ण पक्ष आला, कृष्ण पक्षातली अष्टमी तिथी आली. अष्टमी तिथीला रात्री बरोबर 12 वाजले आणि निशीथे तमोद्भूते अथ सर्व गुणोपेता काल परमशोभना. भगवंतानी पाहिलं आता हा काळ योग्य आलेला आहे. पहा कृष्ण आणि राम यांच्यात किती फरक आहे. राम सूर्यवंशातला आहे, सूर्यापासून आलेली त्यांची परंपरा. भर दुपारी 12 वाजता रामाचा जन्म झालाय. का? तर राम सत्यवादी होते, कृष्णही सत्यवादी होते. पण आता नुसतं सत्य होऊन चालत नाही, आता नुसतं सत्यात्मक राहून चालत नाही. आता थोडं जशास तसे वागलं पाहिजे. तुम्ही जे हातात जे घ्याल त्याच्यापेक्षा जास्त माझ्या हातात दुसरा असेल, म्हणून आपण म्हणतो जशास तशी अशी प्रवृत्ती आज. धटाशी असावे धट, उद्धटाशी उद्धट, खटनटाशी खटनट अगत्य करी, हुंबाशी हुंबा लावून द्यावा. रामदास स्वामींनी म्हटलं हा काळच असा आहे. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण रात्री 12 वाजता, तेही कृष्ण पक्षात, कारण भगवान हे कृष्ण वंशातले, हे चंद्रवंशातले, त्यामुळं कृष्ण पक्ष आहे. कृष्ण पक्षामध्ये चंद्र प्रभावी असतो, शुक्ल पक्षामध्ये सूर्य प्रभावी असतो. याप्रमाणे कृष्ण पक्ष आणि या कृष्ण पक्षातील रात्री अष्टमी. अष्टमी का? तर अष्टमीला खूप महत्व आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अष्टमीला फार महत्व आहे. अष्टमी, पौर्णिमा यांना या दृष्टीने महत्व येतं. बरोबर ते निम्मा तो काळ आहे, म्हणजे 15 दिवसाचा एक पक्ष, त्याचा निम्मा बरोबर अष्टमी येते. याप्रमाणे आता सर्व गुणापेत काला परमशोभना. आणि यावेळेला रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्र असतो, त्यामुळं शांत नक्षग्रह तारकम, सगळे ग्रह शांत होते, तारका शांत होत्या, आकाशामध्ये सर्वत्र आनंद होता. दिशा प्रसे दुर्गगनम निर्मलोडू गणोदयम. उडू गणोदय, उडू म्हणजे आकाशातले चांदण्या, हे स्वच्छ झालेल्या होत्या, निर्मळ झालेल्या होत्या. आणि मही मंगल भूयिष्ठ वरग्राम व्रजा करा. ते म्हणतात मही मंगल भूयिष्ठ. मही म्हणजे पृथ्वी मंगलमय झाली. मंगलमय का झाली? ती म्हणली अहो आतापर्यंत भगवान अवतार घेतला नव्हता, म्हणजे तोपर्यंत ही पृथ्वी जणू काही त्यांची पत्नी आहे, भगवंताची पत्नी आहे. ती वाट पाहत होती जोपर्यंत लग्न लागत नाही, जोपर्यंत पती मिळत नाही, तोपर्यंत पत्नीच्या अंतःकरणामध्ये किंवा स्त्रीच्या अंतःकरणामध्ये पतीची इच्छा असते. आता भगवान लवकरच येणार आहेत म्हणून तिला आनंद झाला म्हणे, म्हणून मंगल भूयिष्ठ असा शब्द वापरलाय. याप्रमाणे दिशा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन आणि आत्मा हे 9 द्रव्य आहेत. हे 9 द्रव्य, पंचमहाभूत, दिक्, काल आणि आत्मा आणि मन, हे 9 द्रव्य आहेत. हे 9 द्रव्य मोठ्या आनंद या ठिकाणी वातावरणामध्ये होते. त्याप्रमाणे दिशा म्हणजे देवीच आहे. दिशा सुद्धा देवताच आहेत. अष्टदिशाला अष्टदिक्पाल आहेत, ह्या देवता आहेत. ह्या देवता देखील आनंदी होत्या, प्रत्येक ठिकाणच्या देवता. म्हणून ते म्हणतात दिशा प्रसेदुर गगनम. दिशेला का आनंद झाला? दिशा म्हणजे दिशांच्या ठिकाणी असणारे देवता. कोणकोणत्या? पूर्व दिशेला इंद्र आहे,
आपण म्हणतो ना, प्राच्य दिशे इंद्रायन महा, आग्नेय दिशा अग्नेयन महा, दक्षिणाय दिशे यमायन महा. म्हणजे प्रत्येक दिशेला एक एक देवता आहेत. पूर्व दिशेचा इंद्र, अग्नी दिशेचा अग्नी, दक्षिण दिशेचा यम, ईशान्य दिशेचा ईश, त्याप्रमाणे पश्चिम दिशेचा वरुण, उत्तर दिशेचा चंद्र. अशा सर्व दिशांचे ज्या देवता आहेत त्या सगळ्या प्रसन्न झाल्या, आनंद वाटायला लागला भगवान जन्माला येणार आहेत म्हणून. आणि नंतर त्यांनी वर्णन केलंय, भगवंताच्या 2 पत्नींचा उल्लेख आहे. एक श्रीदेवी आणि दुसरी भूदेवी. श्रीदेवी म्हणजे भगवती माया, ही श्रीदेवी आहे, आणि भूदेवी म्हणजे पृथ्वी आहे. ह्या 2 भगवंताच्या पत्नीचा उल्लेख मिळतो. आणि ही चल संपत्ती आणि अचल संपत्ती. चल, लक्ष्मी चंचल आहे, ती चल संपत्ती आहे श्रीदेवी, आणि भूदेवी अचल संपत्ती आहे, जमीन हालत नाही. त्यामुळं याचे स्वामी भगवान विष्णू आहेत. त्याप्रमाणे भगवान आता विष्णू वैकुंठ लोकातून खाली येणार म्हटल्यानंतर ती मंगलमय झाली. आनंद, मंगल चिन्ह. आपल्या जसं स्त्रियांनी कुंकू धारण केलं, अलंकार धारण केले म्हणजे मंगलमयता येते, तशी ही पृथ्वी सर्वत्र सुंदर अशा प्रकारच्या तृणांचे अंकुर तिच्यावरती उगवलेले आहेत. हिरवे हिरवे गवत उगवलेले आहे, कारण श्रावण महिना आहे, हिरवं गवत उगवलेलं आहे. सगळीकडे आनंदमय वातावरण आहे. जणू काही तिने अलंकारच धारण केलेले आहेत आणि आपल्या कपाळाला कुंकू धारण केलेले आहे. त्याप्रमाणे भगवंताचे चरण आपल्या वक्षस्थलावर पडणार आहेत, याचा आनंद आहे. वामन ब्रह्मचारी होते. आता इथली गंमत अशी आहे की पृथ्वीला आनंद का झाला कृष्ण येणार म्हणून. ते म्हणे, अहो आजपूर्वी काय राम, परशुराम किंवा वामन जन्माला आले नाहीत का? आलेत म्हणे, पण वामन ब्रह्मचारी होते. रामाला फक्त एकच पत्नी करायची होती, एक बाणी एक पत्नी. परशुराम, ते म्हणे परशुराम आहेत, परंतु परशुरामांनी सुद्धा लग्न कुठे केलं? म्हणजे परशुरामांनी लग्न केलं नाही, रामाने एकच पत्नी केली. वामन ब्रह्मचारी होते म्हणून आता त्यांना आनंद झाला की आता आपल्याला वराह परमात्म्याने वरलेलं आहे, आता हेच भगवान पुन्हा आपल्याला वरतील, म्हणून मंगलभूयिष्ठ शब्द वापरलाय. आणि पृथ्वी रामाची त्या अर्थाने सासू होती, त्यामुळे पृथ्वीला रामाशी लग्न नव्हतं करता येत, ती कारण सीता निर्माण झाली ना तिच्यापासून. म्हणून त्या दृष्टीने नद्यांनी विचार केला की रामावतारामध्ये सेतुबंधन केलं, त्यावेळेला समुद्रावरती रामाने पूल बांधला, आणि आता मात्र आम्हाला भगवंताचं दर्शन होणार आहे म्हणून आता त्याचं स्वागत करण्यासाठी आपण तयार होतोय. नद्या प्रसन्न सलीला हृदा जलुरुह श्रिया. त्याप्रमाणे हृदा म्हणजे अंतःकरण, जलरुह श्रिया. श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे मंगलमयता. म्हणून श्री या ठिकाणी या नद्यांच्या हृदयामध्ये आनंद वाटू लागला. खळखळ 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 नद्या ज्या वाहिल्यात त्या जणू काही त्यांना अंतःकरणात आनंदच झालाय. आणि द्विजानी कुलसन्नाद. द्विज म्हणजे पक्षी एका अर्थाने, आणि द्विज म्हणजे ब्राह्मण, हे दोन्ही त्यांना आनंद झाला. आणि ववो वायू सुखस्पर्शः. वायू, सुगंधी वायू सगळीकडे सुटला. ज्या वेळेला भगवान जन्माला येणार असतात त्यावेळेला वायू सुगंधी होतो. पहा तुम्ही या ठिकाणी जे पर्यावरणाचं वर्णन केलेलं आहे, जेव्हा दुःखाचे प्रसंग आहेत तेव्हा खरस्पर्श हा वर्णन आहे, आणि जेव्हा भगवान जन्माला येणार आहेत तेव्हा सुखस्पर्श हा असं वर्णन आहे. याप्रमाणे पुण्यगंध वह शुचीही. शीतल अशा प्रकारचा वायू वाहू लागला. वायू म्हणजे भगवंताचे श्वास आहेत. श्वासा निराह पांतु वाहा. हा अनिल म्हणजे भगवंताचे श्वास आहेत. म्हणजे भगवंताच्या येण्यामध्येच हा सगळा आनंद प्रगट कसा होतो. वायूला सुद्धा वाटायला लागलं की आता आपल्याला भगवंताचा स्पर्श मिळणार आहे, म्हणून तेही आनंददायक अशा वातावरणामध्ये राहू लागले. आणि अग्नयश द्विजातीनाम. ब्राह्मणांना आनंद झाला. त्यांनी होम हवन करायला सुरुवात केली, कारण आतापर्यंत कंसाने सगळं बंद केलं होतं. न होतव्यम न दातव्यम. कुणी होम करू नका, कुणी यज्ञ करू नका, कुणी जपजाप्य करू नका, म्हणून आता बंदी आतापर्यंत आणली होती. पण आता कृष्ण येणार आहेत म्हटल्यानंतर आता होम करायला हरकत नाही, म्हणून सगळ्या ब्राह्मणांना आनंद झाला. समिंधत मनांशासन प्रसन्नानी. सगळ्यांचे मन प्रसन्न झाले, सगळ्यांच्या मनामध्ये आनंद वाटू लागला. साधूनाम मसुरद्रुहाम. आणि भगवान साधू आहेत, साधूंचे संकल्प पूर्ण करणारे,
करणारे आहेत. आणि असुरद्रोहाम, या ठिकाणी असुरासाठी द्रोह शब्द वापरला आहे. म्हणजे भगवान हे कसे आहेत तर ते सज्जनांचं रक्षण करणारे आहेत आणि दुर्जनांना नष्ट करणारे आहेत, त्यांचा द्वेष करणारे आहेत. दुर्जन राहिले तर सज्जनाला जगणं अवघड होईल. अहो, तण काढल्याशिवाय धान येत नसतं. नाही, तणही राहू द्या, मग धान नाही येणार. ते म्हणतात तण काढून टाका. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे. कंटकांचं निर्दाळन केल्याशिवाय साधूचं परिपालन होत नाही. म्हणून असुरद्रोहाम शब्द वापरलाय. जायमाने जने तस्मिन नेतृदुंदुभयो दिवी. आणि एवढ्यात रात्री बरोबर निशीथ हे तमोद्भूते. निशीथ काळ म्हणजे रात्री 12चा काळ. बरोबर रात्री अंधार, श्रावण महिना, कृष्ण पक्ष, रात्री 12 वाजलेले आहेत आणि आकाशामध्ये सगळे देव जमा झाले. कारण भगवान हे गोपाल कृष्ण चंद्रवंशातले, त्यामुळे रोहिणी ही चंद्राची पत्नी मानली गेलेली आहे. या वेळेला रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्र होता, त्यामुळे तो अत्यंत तेजस्वी होता. अशा काळामध्ये भगवंतांनी विचार केला की बस आता अवतार घ्यायचा. आकाशामध्ये किन्नर आले, गंधर्व आले, त्याचप्रमाणे सिद्धचारण आले. त्यांना आनंद झाला. हातामध्ये त्यांनी पुष्प घेतले, कुणी अक्षता घेतल्या, त्याचप्रमाणे गुलाल घेतला, वाद्य घेतले आणि वाजवायला सुरुवात केली. विद्याधरेशन नृत्यवीर अप्सरभिसमंतदा. अप्सरा नृत्य करू लागल्या. देव आनंदी झाले. सुमनांशी मुदान्विता. सगळ्या देवांना आनंद झाला. अष्टमी ही मध्यावर पडते. रात्र ही योगीजनांना प्रिय असते. रात्री योगी जागे असतात म्हणून आपण म्हणतो को जागरती. आपण कोजागिरीला म्हणतो ना, को जागरती. कोण जाग आहे? अहं जागरती, मी जागा आहे. जो दिवसात तर सगळेच जागतात, पण रात्री जो जागतो तो खरा योगी आहे. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे भगवंतांनी योगी जन वल्लभ भगवान आहेत. म्हणून आपण योगेश्वर कृष्ण म्हणतो. असा भगवान हा योगी मुनींना प्राप्त होणारा असा भगवान ज्या ठिकाणी आपल्या सर्व शक्तीनिशी आपल्या समोर आविर्भूत होण्यासाठी काही सेकंदच राहिलेले आहेत. मुमुचूर मनोयो देवा सुमनांसी मुदान्विता. या वेळेला मंदम मंदम जलधरा जगरुजुरन सागरम. हळूहळू थोडा थोडा मंद मंद पाऊस सुरू झालेला होता आणि आकाशामध्ये गडगडाट सुरू झालेला होता. म्हणजे गडगडाट कशात झाला हो? अहो, गडगडाट म्हणजे ही स्तुती केली कोणी? ढगांनी सुद्धा स्तुती केली देवाची. भगवंताची स्तुती मेघांनी सुद्धा केली. आणि मेघ म्हणले अहो एवढे भगवान जन्माला येणार आहेत आणि आम्ही काहीच करायचं नाही का? आमच्याजवळ जे आहे ते समर्पित केलं पाहिजे. ही भक्ती म्हणतात. तुमच्याजवळ जे ते समर्पित करा. मग ढग म्हणले आमच्याजवळ पाणी आहे, मग करा समर्पित. काय? पत्रम पुष्पम फलन तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तोय म्हणजे पाणी. माझ्याजवळ पाणी आहे. मग ढग म्हणू लागले आपल्याजवळ पाणी आहे, मग आपल्याजवळच ठेवायचं का? देव जन्माला आले तर देवावर नको टाकायचं का? देवाला समर्पित करा म्हणजे भगवान प्रसन्न होईल. म्हणून मंदम मंदम जलधरम. जलधरा जी पडू लागली. नाही ते या वेळेला पाऊस येण्याचं काय कारण आहे? ते पाऊस येण्याचं कारण हे आहे की ढगांना असं वाटलं की आपल्यामधल्या पाण्यांचा भगवंताला वर्षावा आपण पाण्याने करावा, की ज्यामुळं समर्पणाची भावना प्रगट होईल. आणि जगरजुरनु सागरम. तो भगवंताची स्तुती जणू काही गाऊ लागला. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने. आणि बरोबर रात्री निशीथ काळ आला. तम उद्भूते म्हणजे तम अंधकार उजळला. भगवान अंधकार उजळणारे. देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशया आविरासी दधा प्राच्याम दिशिंदुरेव पुष्कला. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे दिशिंदुरेव पुष्कला. सगळे या ठिकाणी दिशा उजळल्या. भगवंताच्या येण्याने, भगवंताच्या प्रगट होण्याने सर्वत्र प्रकाशमानता झाली. आविरासी देता प्राच्याम दिशिंदुरेव पुष्कला. भगवान आविर्भूत झाले. या ठिकाणी भगवंताचा जन्म नाही झाला. सामान्यांचा जन्म होतो, प्रसूती वेदनेतून जन्म होतो. या ठिकाणी भगवान प्रगट झाले कारण तेजस स्वरूप होते. त्या तेजस या ठिकाणी प्रगट झालं. तेज प्रगट झाल्याबरोबर लहान मुलाचं रूप धारण केलं भगवंतानी. असं रूप होतं भगवंताचं. एकदम देवकी बहू लागले, अरे
छोटा मुलगा प्रसूती न होता प्रगट झाले भगवान, तेजस स्वरूपाने व्यक्त झाले आणि एकदम वसुदेव आणि देवकी दोघं बघू लागले. एक बालक आहे, तमद्भुतम बालक मम्बुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदा शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, त्याप्रमाणे पितांबर धारण केलेली मूर्ती चतुर्भुज होती. श्रीवत्स लक्ष्म चिन्ह गळ्यात होतं, पितांबर धारण केलेला, वैदुर्य किरीट महारह वैदुर्य, अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचे महाग असलेले मणी ते धारण केलेले होते. आणि भगवंताची कुंतल कुरळे केस होते, त्याचप्रमाणे हातामध्ये कंकण होते, बाजूबंद होते, त्याचप्रमाणे या दंडामध्ये दणकडे घातलेले होते. विरोचमानम वसुदैवाय क्षत, कुठून आणलं म्हणले, जन्माला आल्याबरोबर शंखचक्र गदा पद्म पितांबर, त्याचप्रमाणे वनमाला श्रीवत्स चिन्ह आणि अलंकार मंडित भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर वसुदेव तर थक्क झाले. उद्दामकांच्या अंगद कंकणादि भेर, कंकण होते, बाजूबंद होते, त्याचप्रमाणे दणकडे होते आणि स्म विस्मलोत्फुल्ल, भगवंताच्याकडे पाहता पाहता विस्मयचकित झाले आणि बघू लागले. कृष्णाचा अवतार झाल्याबरोबर हात जोडले, आनंद वाटला. वसुदेवाने ओळखलं, हे प्रत्यक्ष भगवान आहेत. वसुदेव म्हणतात, देवा मी जाणतो आपल्याला, विदितोसी भगवान भवान साक्षात प्रकृत पुरुषे पराहा. देवा मी जाणतो आपल्याला, आपण प्रत्यक्ष पुरुष परमात्मा रूप आहात, प्रकृती पराहा, प्रकृतीच्या पलीकडचे आपण आहात. प्रकृती अलीकडे ज्याप्रमाणे एखादा पडदा असावा आणि पडद्याच्या पलीकडे एखादी गोष्ट असावी, ही पडदा म्हणजे प्रकृती आहे, माया आहे. माया जवनिका छन्नहा, ही मायारूपी जवनिका म्हणजे पडदा. त्यांनी आपण आपले डोळे आच्छन्न झालेले असतात, आपले डोळे जणू काही झाकल्यासारखे झालेले असतात, पण त्याच्या पलीकडे भगवान आहे. म्हणून मी जाणतो आपल्याला, तुम्ही प्रकृतीच्या पलीकडचे केवलानुभवानंद, तुमचं स्वरूप काय, केवळ आनंद हे तुमचं स्वरूप आहे. आणि या आनंद स्वरूपामध्ये तुम्ही सामान्यांना न कळणारे आहात. तुम्ही आपण विश्व निर्माण करता, पालन करता आणि नष्ट करता. नाना विद्या पृथक्भूता विराजम जयंती ही, ज्याप्रमाणे एवं भगवान, भगवंता बुद्धिनुमेय लक्षण आहेत. बुद्धी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, अनुमेय लक्षण आहे. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. देवा तुम्ही अनुमानाने कळत नाहीत. 4 मुख्य प्रमाण आहेत, तसे 8-9 प्रमाण सांगितलेले आहेत. पण आधी प्रत्यक्ष प्रमाण, त्याप्रमाणे शाब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अनुमान प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, त्याप्रमाणे अभावात्मक प्रमाण, असे प्रमाण सांगितलेले आहेत. पण देवा तुम्ही कोणत्याच प्रमाणात बसत नाहीत, कारण तुम्ही अप्रमाण विदो भरतुर, तुम्ही अप्रमाण आहात. ईश्वरम मतयो यथा, जशी ज्याची बुद्धी तसा देव. देवा तुम्ही बुद्धीच्या पलीकडचे आहात. आम्ही तुमचं अनुमान करू शकत नाहीत. हा अनुमान कसं करणार, कारण तुमच्यासारखा दुसरा कोणी नाहीच आहे. उपमा कशी देणार, उपमा देता येणार नाही, त्या अनुमान करता येणार नाही. शब्द प्रमाणाने तुम्हाला वर्णन करता येणार नाही. ऐतिह्य प्रमाण, त्याचप्रमाणे इतर कोणतेही प्रमाण तुमच्यासाठी लागू पडत नाहीत. अनावृतत्वात बहिरंतरंत ते. देवा तुम्ही अनावृत्त आहात, उघड आहात. उघड सत्य स्पष्ट असतं, उघड असतं, झाकलेलं नसतं. माया झाकलेली असते. जवळ लपे तव तव दिसे, जवळ दिसे तव तव लपे, हे मायेचं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते वसुदेवानी ही स्तुती केल्यानंतर भगवान म्हणतात, तेवढ्यात देवकी पळत पळत आली आणि देवकी म्हणली, देवा मला भीती वाटते. तुम्ही प्रत्यक्ष ईश्वर आहात हे खरं आहे. रूपम यत्तत्प्राहुर व्यक्त माध्यम ब्रह्मज्योती निर्गुण निर्विकारम, तुम्ही ब्रह्मज्योती आहात. निर्विकार तुमचं स्वरूप आहे. तुम्ही अव्यक्त आहात हे कळतंय मला. सत्ता मात्रम, सत्ता हे तुमचं स्वरूप आहे. सत्ता मात्रम, सत्ता म्हणजे अस्तित्व. अस्तित्व सत्ता दिसते का? आता भाजपची सत्ता आहे असं आपण म्हणतो, दाखवा मला भाजप कुठे आहे. ती काय दिसत असते का? मग तुम्ही कशाहून म्हणता? सत्ता ही दिसत नसते, पण ती कार्य करून घडून आणते. कार्य करणारे लोक वेगळे असतात, कार्यकारी मंडळ वेगळं असतं, पण सत्ता अव्यक्त असते.
देवा तुम्ही सत्ता मात्र आहात, निर्विशेषम निरीहम सत्वम साक्षात कृष्ण अध्यात्मदीप आहात. हे देवा तुम्ही अध्यात्मदीप आहात. ब्रह्मदेव सुद्धा 2 परार्धाचं आयुष्य त्याला आहे. तो 2 परार्ध आयुष्य झालं की ब्रह्मदेवाला जावं लागतं. पण देवा मृत्यू आता असं आहे की तिने 6 मुलांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिलेले आहेत. एक सामान्य स्त्री जेव्हा नुकताच जन्मलेला आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू पाहते, त्याला आदळून मारलेलं पाहते, तेव्हा तिचं मन किती विदीर्ण झालं असेल, विकल झालं असेल, ती किती व्याकुळ झाली असेल, आकुल झाली असेल, ते याच्यावरून कळतं. आणि आता हा क्षण असा आहे की आता भगवान पुत्र रूपाने समोर आहेत, ते भगवान आहेत हे कळतंय, तरी सुद्धा ती म्हणते देवा मृत्यूवर मृत्युर्व्याल भीतः पलायन. मर्त्य माणूस हा मृत्यूरूपी साप त्याच्या मागं लागलेला आहे, मृत्यूरूपी नाग त्याच्या मागं लागलेला आहे आणि तो पुढे पळतोय, मृत्यू त्याच्या मागे आहे. मृत्यू त्याला सोडत नाही. एखाद्या माणसाच्या मागं भयपान लागावं त्याप्रमाणे हे मृत्यूचं भयपान माणसाच्या मागं लागलेलं आहे. मर्त्योर मृत्युर्व्याल भीतः पलायन. लोकांना निर्भयांनाद्य गच्छत. लोकांना निर्भयत्व प्राप्त होत नाहीये. भय इथले संपत नाही, माणसाच्या मागचं भय संपत नाही. आणि सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर मृत्यूचं भय आहे. चौर भय दासोपंतांनी खूप वर्णन केलंय. किती भय किती प्रकारचे आहेत. राजभय, चोर भय, राजाचं भय, चोराचं भय, अज्ञान माणसाचं भय आहे, दुष्टाचं भय आहे, पण सगळ्यात जास्त मृत्यूचं भय आहे. आणि मृत्यूच्या भयाने माणूस पुढे पळतोय, मृत्यू त्याच्या मागे आहे. त्याला वाटतं मी मृत्यूपासून सुटेल. असं शक्य आहे का? निर्भयांनाद्य गच्छत. माणसाला निर्भयत्व नाहीये. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या 6 हातांच्या गणपतीचं वर्णन केलंय त्यातला शेवटचा जो हात मृत्यू त्यांचं प्राणोत्क्रमण मी डोळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून देवा मला असं वाटतं की लवकरात लवकर तुम्ही आता लहान व्हा, हे मोठं रूप धारण करू नका. कदाचित कंस येईल आणि तो तुम्हाला कदाचित घेऊन जाईल, सांगता येत नाही. देवा उपसंहार विश्वात्मन. देवा तुम्ही हे तुमचं रूप उपसंहार करा. हे तेजस्वी रूप नको, कारण सगळीकडे कारागृहात समोर लोक बसलेले आहेत. सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी लोकांची नियुक्ती केलेली आहे. रात्रभर जागरण, 2-2 तासाच्या ड्युट्या दिलेल्या आहेत. आणि ते जर जागे असतील आणि ते जर कारागृहात पाहत असतील तर त्यांना हा प्रकाश दिसेल आणि ते धावत येतील. देवा आता मी कोणती माझ्या अंतःकरणामध्ये जी करुणा आहे ती भागते. माझ्या अंतःकरणामध्ये मला जे दुःख वाटतंय ते मी तुमच्या समोर मांडते. देवा त्राहित त्रस्तान मृत्यू वित्रासाहसी. या मृत्यूनी मी त्रस्त झाले. तू लवकरात लवकर लहान हो. जन्मते मयसो पापा महाविद्यान मधुसूदन उपसंहार विश्वात म्हणतो रूपमलौकिकम. देव म्हणतात थांब थांब, मी
माझं रूप कमी करतो हे खरं आहे, पण माझे 2 शब्द ऐका. तुम्हाला जर भीती वाटत असेल, यस्ती कंसात बिभेषित्वम तरीही मां गोकुलन्नय, तुम्हाला जर कंसाची भीती वाटत असेल तर मला गोकुळात घेऊन जा. गोकुळात कसं घेऊन जा ते सांगितलं नाही, देव सांगत नसतात. घेऊन जा. आणि हे ऐका की पूर्वी तुम्ही कृष्णगर्भ तू होतीस आणि स्वयंभू मन्वंतरामध्ये तुमचा पहिल्यांदा जन्म झाला. वसुदेवा तुम्ही सुतपा नावाचे प्रजापती होता आणि आई तू कृष्णी होतीस. तुमच्यापासून तुम्ही एवढं तप केलं, असं भयंकर तप केलं. वर्ष वाता तप हिम, तुम्ही पंचाग्नी साधन केलं आणि एका पायावर उभे राहिलात. श्वास निरोध केला. शीर्ण पर्ण फलाहार, तुम्ही केवळ वाळलेले पानं तेवढे खाल्ले, निराहार, आणि फक्त वायू भक्षण करून राहिलात आणि मला प्रसन्न केलं. त्यावेळेला दिव्य वर्ष सहस्राणी, देवांचे 1000 वर्ष तुम्ही तपश्चर्या केली आणि मी प्रसन्न झाल्यावर मला तुम्ही वर काय मागितला? परमत्थ सदृशम सुतम, देवा तुमच्यासारखा पुत्र मला प्राप्त व्हावा. 3 जन्म तुमच्यासारखा पुत्र प्राप्त व्हावा. आता माझ्यासारखा मीच आहे. गगनं गगनाकारम सागर सागरोपमहा. अहो गगन कसं आहे? गगनासारखंच आहे. गगनाला काय उपमा आहे का? सागर कसा आहे? समुद्र कसा आहे? अहो समुद्रासारखा. समुद्र काय तळ्यासारखा का नदीसारखा? नाही, समुद्र समुद्रासारखा. तसा भगवान भगवंतासारखाच आहे. भगवंताला दुसरी तुलना नाही. माझ्यासारखा पुत्र म्हणजे मीच जन्माला यायला पाहिजे. मग त्याप्रमाणे मी तुमच्या पोटी जन्माला आलो. पहिल्यांदा कृष्णगर्भ म्हणून मी जन्म घेतला, त्यानंतर उपेंद्र इथे विख्यात हो, नंतर वामन म्हणून जन्म घेतला. दिती आणि कश्यप त्यावेळेला तुम्ही होतात. आणि आता हा 3रा जन्म आहे. वसुदेव आणि देवकी असं तुमचं नाव आहे आणि मी कृष्ण म्हणून जन्माला आलेलो आहे. म्हणून आता तुम्ही मात्र तत्वज्ञान त्याही वेळेला सांगितलं, युवा माम पुत्र भावेन, मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला आलो, पण पुत्र म्हणून माझ्याकडे पाहू नका. ब्रह्म भावेन चा सकृत, माझ्याकडे ब्रह्म भावनेने पहा. मला ब्रह्म भावनेने माझ्याकडे पहा. सामान्य रूपाने माझ्याकडे बघू नका. मला जन्म नाही, मला मृत्यू नाही. मी तुम्हाला फक्त माझं रूप तुम्हाला दाखवलं. प्राग्जन्म स्मरणाय मे, तुम्हाला पूर्वीच्या जन्माची आठवण व्हावी म्हणून हे प्रकट केलं. नान्यथा मद्भवम ज्ञानम, नाहीतर माझं ज्ञान सामान्य माणसाला होऊ शकत नाही. युवाम माम पुत्र भावेन ब्रह्म भावेनचा सुखद चिंतयंतो कृतस्ने होय असे ते मद्गतिम पराम, आणि शेवटी तुम्ही माझ्या गतीला प्राप्त व्हाल. जर तुम्हाला कंसाची भीती वाटत असेल तर मला गोकुळाला घेऊन जा. असं म्हणून एकदम भगवंत लहान झाले. लहान झाल्याबरोबर इकडे वसुदेव बघू लागले, अरे आता याला गोकुळाला न्यायचं, कसं न्यावं? हातकडे आहेत ना, पायात बेड आहेत, हातात हातकडे आहेत, काय करावं? कृष्णाला हातात घेतलं, कशात घ्यावं पाहिलं तर एक केराची टोपली होती, डस्टबिन. ती केराची टोपली घेतली, त्यात कृष्णाला टाकलं. काय कृष्णाचं भाग्य आहे, काय नशीब आहे कृष्णाचं, काय दैव आहे. प्रत्येकाचं दैव असतं बघा. त्या कृष्णाचं सुद्धा दैव, एवढा जगत पालक असून सुद्धा त्याचं दैव एका टोपलीत बसावं लागलं केराच्या. त्यात टाकलं. हातात भगवंताला घेतल्याबरोबर हातातल्या साखळदंड निघाले, पायाच्या बेड्या निघाल्या, दरवाजापाशी आल्याबरोबर दरवाजाच्या बेड्या निघाल्या. आणि नंतर एकदम पुढे पाहिलं, अरे हे लोक जागृत असतील. या कंसाने आठवा 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 म्हणून सतत जप केलेला होता. रात्रभर तो जागा असेल, लक्ष ठेवा. त्या ठिकाणी 2-2 तासाच्या ड्युट्या दिलेल्या होत्या. त्या ठिकाणी हे सगळे रक्षक, द्वार रक्षक उभे असतील. पाहिलं तर द्वार रक्षक घार घार घोर झोपलेले होते. धाराढोर त्यांची झोप चाललेली होती. पाहिलं, अरे त्यांनी तर डोळे घातलेत, हातात घेतल्यात तलवारी, कोणी गता, पण झोपलेत. मात्र दोघेचे दोघेही झोपलेत. असू द्या म्हणले, बरं झालं, चांगली गोष्ट आहे. तिथून जे निघाले भरा 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 वेगाने निघाले. इतक्या वेगाने पाय पुढे पुढे टाकत. रात्र होती, त्याप्रमाणे पाऊस पडत होता. कृष्ण भिजायला लागले. शेषाला वाटलं कृष्ण भिजू लागले, ते बरं नाही, ते आपल्यावर रागवतील, म्हणून लगेच त्यांनी छत्र धारण केलं भगवंतावर. शेषान बगान वारी निवारयन फणैहि, त्यांनी बरोबर भगवंतावरती छत्र धारण केलं आपल्या फण्यांचं. आणि त्याप्रमाणे पाहिल्याबरोबर नदी पाहिली, यमुना दुथडी भरून वाहत होती. अहो एवढा पूर आलेला होता, पाहता क्षणीच ऊर दडपून गेला. आता या यमुनेतून जायचं का? चला म्हणले.
मागं पुढं पाहिलं नाही. याला म्हणतात भगवंताच्यावरती निष्ठा. श्रद्धा काय असते? जे होईल ते होईल, शेंडू तुटो नाही तर पारंबी तुटो, जायचं. जे पाऊल टाकल्याबरोबर यमुनेला वाटलं देव माझ्यापासून चाललेत आणि मला स्पर्श नाही, म्हणून ती वाढायला लागली. भरा 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 छातीपासून ती गळ्यापर्यंत आली, गळ्यापासून नाकापर्यंत आली, नाका तोंडात पाणी जाऊ लागलं, तरी वसुदेव पुढेच निघाले. शेवटी विचार केला कृष्णाने, अरे त्यांच्या नाकातोंडात पाणी चाललंय आणि आपण असा या ठिकाणी अंत पाहणं बरं नाही. त्यांनी बरोबर आतून एक पाऊल काढला आणि त्या पावलाचा स्पर्श नदीला झाल्याबरोबर भयानक आवर्त शताकुला नदी. आवर्त किती होते? आवर्त म्हणजे भवरे. एवढे भवरे होते, एवढ्या लाटा चाललेल्या होत्या की या लाटांनी समुद्रच आहे की काय असं वाटत होतं. पण भगवंतानी पाय नुसता नदीला स्पर्श केल्याबरोबर नदी दुभांग झाली. भागवतकारांनी वर्णन केलंय, मार्गंददौ सिंधुरिव श्रियापते. ज्याप्रमाणे सौभाग्यवती नारीचा जुन्या काळातल्या बायकांचा सरळ भांग असतो, त्याप्रमाणे सरळ रस्ता दिला. मार्गंददौ सिंधुरिव श्रियापते. त्याप्रमाणे नंदम व्रजम शौर्य रूपे तत्रतान आणि सरळ रस्ता दिल्यामुळं बरोबर ते गोकुळात जाऊन पोहोचले. गोकुळात गेले. कुठं जावं आता? कुठं? नंदाच्या घरी गेले. त्या ठिकाणी सुद्धा सगळे दरवाजे उघडेच होते. नंदाच्या घरी गेले, यशोदेच्या खोलीत गेले. यशोदेला नुकतीच मुलगी झाली होती, प्रसूत झाली यशोदा. पण प्रसूतीचं त्या काळात भानच राहिलं नाही. दुःख एवढं होतं, त्रास एवढा झाला की लगेच झोपही लागली, निद्रा लागली. भगवंताची माया, ती माया जन्माला आली होती. त्या ठिकाणी ती माया बाजूला झोपलेली, तिला उचललं, मुलगी उचलली आणि मुलगा ठेवला. सुतम यशोदा शयने निधायत सुतामुपादाय पुनर्ग्रहानगात. आणि मुलगी घेऊन आले, पुन्हा आले, कारागृहाच्या तिथे आले. आल्याबरोबर पुन्हा सगळ्या साखळदंड लागले. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे लोह, ज्या कड्या केलेल्या होत्या त्या सगळ्या लागल्या. पायातल्या बेड्या सगळ्या पुन्हा चापशी लागल्या. अरे हे काय? हो बरोबर तसंच आहे म्हणे. देव भगवान हा मुक्ती देणार आहे आणि माया बद्ध करणारी आहे. माया ही बद्ध करणारी आहे, संसारामधल्या साखळदंडामध्ये आपल्याला बांधणारी आहे. म्हणून माया ती प्रकृती आहे आणि भगवान पुरुष आहे. भगवान हा मुक्ती देणार आहे. मुक्तीन ददाती ती मुकुंद. जो मुक्ती देतो त्याला मुकुंद म्हणतात. यशोदा नंदपत्नीचे जातम परमबुद्ध्यत. यांनी वर्णन केलंय की यशोदा ही या नत लिंगम परिश्रांता निद्रयापगत स्मृती. तिला झोप एवढी आली आणि परिश्रांत एवढी झाली की त्यामुळे तिने मुलगी किंवा मुलगा हेच पाहिलं नाही आणि झोपली. इकडे आल्याबरोबर पुन्हा हे सगळे जागच्या जागी कड्या लागल्या आणि एकदम ही मुलगी रडू लागली. या ठिकाणी वर्णन केलंय की खोबळा ठेवला आणि कवटी घेऊन आले. भगवान ठेवले, परब्रह्म ठेवलं आणि माया घेऊन आले. मुलगा ठेवून आले, मुलगी घेऊन आले आणि आल्याबरोबर ती टेहे 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 रडायला लागली. मायाच ती माया, सर्वांवर माया करणारी. ततो बालध्वनी श्रुत्वा. तो टेहे टेहे आवाज आल्याबरोबर सगळे जागा झाले. सगळे लोक म्हणले चला 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 कंसाला सांगा, राजेसाहेब राजेसाहेब. राजेसाहेब जागेच होते. काय झाली का बाळंतीण? हो. तसाच निघाला. केशपाश मोकळे सोडले, हातात तलवार घेतली आणि निघाला. आल्याबरोबर श्रुतिमाग्रहात पूर्ण प्रस्खलन मुक्त मूर्धजा. हा केशपाश मुक्त होते आणि देवकी आण तो मुलगा, आण माझ्याकडं, आठवा. ती म्हणली दादा. अरे आठवा नाही झाला. मग काय? मुलगी झाली. मुलगी कशी झाली? ते मला काय माहित म्हणे. देवाची करणी. मुलगी झाली, मुलगा झाला नाही. मग पण एवढी मुलगी माझ्यासाठी ठेव. कंस रागाने धावत आलेला होता. मुलगी झाली म्हटलं तर तोही चकित झाला. पण आता कोणालाच सोडायचं नाही. त्याच्या डोक्यात एकच होतं, आपल्याला मारणारं कुणीतरी जन्माला येणारे, मुलगी असो नाही तो मुलगा. ती म्हणली दादा, पाया पडली ती. देवकी म्हणते देवा, हे दादा, तू माझ्या अनेक मुलं मारलेस. बहवो हिंसिता भ्रात शिशवट पावकोपमाहा. अनेक माझे मुलं मारले आणि एवढी एक मुलगी, ती शेवटची मुलगी.
ती निदान तू मारू नको, तिला तरी मला माझ्या पदरात घाल. त्वया दैव निसृष्टेन पुत्रेका प्रदीयताम. एक पुत्री मला मिळाली, एक मुलगी मिळाली, ती तेवढी माझ्या पदरात ठेव. या मुलीला मी तुझ्या मुलाला देईन. आपलं नवीन नातं आपण करू. तुझा मुलगा माझा जावई होईल. दातुम रसी मंदा या अंगे मम चर्मम प्रजाम. रडायला लागली, अगदी रडून पडून. त्याचप्रमाणे पाया पडून दोघेही त्यांच्या कंसाच्या पाया पडले. दीन दीनवत, अत्यंत दीन झाली, दुबळी झाली, करुणा अर्थ स्वराने म्हणू लागली, अगं एवढी मुलगी माझीच ठेव. त्या मुलीचं मी तुझ्या मुलाशी लग्न लावीन. ताम गृहीत्वा चरणयोर दादा मातून सुताम. तरी त्यांनी ऐकलं नाही. तिच्या पायावर घातली मुलगी, पायावर घातली, पण पायावर घातलेली मुलगी त्यांनी उचलली तशीच आणि अपोथयत छिला पृष्ठे, त्या ठिकाणी एका शिळेवर दान दिसली. तिचं मस्तक आदळणार. तिला गरगर फिरवलं आणि तिचं मस्तक आदळणार. त्याच वेळेस ती जी हातातून निघाली. अहो, ही माया मोठे मुनींच्या हाती लागत नाही, ती कंसाच्या हाती कशी लागेल बरं? संत श्रेष्ठ गजानन महाराज अक्कलकोटचे, त्यांनी यावर जे काव्य केलंय त्यामध्ये ते म्हणतात की प्राप्त ना जिथे थोर मुनिवरा, तुझ धरावया कंस करीत वरा. अष्टभुज तिथे रूप देखणे, प्रगटले तुझे सिंह वाहने. हे देवी, मोठमोठे योगी ते तुला धरायचा प्रयत्न करतात, त्यांच्या देखील मनामध्ये तू पकडली जात नाहीस. प्राप्त ना जिथे थोर मुनिवरा, तुझ धरावया कंस करीत वरा. आणि तो कंस तुला धरायला गेला, त्या कंसाला तू कशी सापडशील बरं? तू ताबडतोब जी निघाली, हातातून निसटली, त्या आकाशात गेली. आणि आकाशात गेल्याबरोबर साततस्ता समुत्पत्य सद्यो दिव्यंबरंगता अदृश्यता नुजा विष्णू सायुधा अष्टमहाभुजा. आणि अष्टमहाभुजा रूप धारण केलं. अष्टभुजा रूप. बोल भवानी की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बोल भवानी की जय. आकाशामध्ये गेली. अष्टभुजा महादेवी प्रगट झाली. तिचं तेजस्वी रूप पाहिलं. कोण आहे? आकाशात देवी रूपाने प्रगट झाली. दिव्य अशा प्रकारचं वस्त्र धारण केलेलं होतं, ज्याप्रमाणे तडित सौदामिनी यथा, जसं एखादी वीज चमकावी त्याप्रमाणे हे वस्त्र होतं. हातात धनुष्य होतं, तलवार होती, त्याप्रमाणे ढाल होती. शंख चक्र गदा धारण केलेल्या होत्या. सिद्ध चारण गंधर्व सगळे भूती होते, ते त्यांची स्तुती करत होते. आणि तिने माळा घातलेल्या होत्या की मया हतया मंद. आणि असं चकित होऊन बघू लागला आणि एकदम देवी म्हणाली, का रे? अरे कंसा, माझ्यासारख्या गोरगरिबाला मारून तुला काय मिळणार आहे? माझ्यासारख्या गोरगरिबाला मारून तुला काय मिळायचं? तुला असं वाटत असेल की आता आपण अमर झालो, पण तुझा शत्रू जगामध्ये शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखा वाढतोय. यत्र पूर्व वंशी हिंसे कृपणान वृथा की मया हतय आमंद जात तवांत कृत तवांत कृत. तुझा अंत करणारा, तुझा मृत्यू शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखा वाढतोय म्हटल्याबरोबर हा मटकन खालील बसला. आणि नंतर देवकीला हात जोडले. चुकलं माझं. अगं, मी माझ्या मृत्यूला मारण्यासाठी प्रयत्न केले, परंतु माझ्या हातात काहीच यश आलं नाही. आतापर्यंत तुझे एवढे मुलं मी मारले, एखाद्या राक्षसाप्रमाणे मी कृत्य केलं, मला क्षमा कर. आणि त्यांचे जे सगळे पाश आहेत काढून टाकले. त्याप्रमाणे त्यांना याच्यापासून मुक्त केलं. त्याचप्रमाणे हातकड्या, त्याचप्रमाणे पायामधले बेड्या सगळ्या काढून टाकल्या. पुरुषादी बापत्यम बहुहिंसा सुता. हा, एखाद्या राक्षसाप्रमाणे मी तुमचे मुलं मारले, मला क्षमा करा. मा शोचतम महाभाग. मला वाईट वाटतंय, माझा शत्रू वाढतोय, माझा मृत्यू जिवंत आहे म्हटल्यानंतर मला वाईट वाटायला लागलं. असं म्हटल्याबरोबर देवकी वसुदेवाला मुक्त केलं. आणि भ्रातो समनुद्रक्त शांता रोषणचे देवकी भाऊजीच्या पाया पडला, मला क्षमा करा म्हणाला. आता काय क्षमा करा? आणि नंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, त्याच दिवशी त्याच वेळेला रात्री
सर्व लोकांना पाचारण केलं, बोलवून पाठवलं. सगळ्यांनी लवकरात लवकर माझ्या या ठिकाणी मिटिंगला या. सगळ्यांना बैठक घेतली आणि सांगितलं की फक्त आता गायींना त्रास द्या, ब्राह्मणांना त्रास द्या, त्याप्रमाणे यज्ञयाग नष्ट करून टाका, यज्ञशाला नष्ट करा, गायींना ठार मारा आणि आता माझा मृत्यू कुठे आहे ते शोध घ्या, कोण येते ते पहा. आणि याप्रमाणे सर्वांना बोलवून घेतलं आणि आपल्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी सर्व दुर्मंत्रींना बोलावलं. ब्रह्महिंसाम हितंबेने कालपाशावृतो सुराहा. आणि याप्रमाणे सर्वांनी आता कंसाच्या या बैठकीमध्ये तयारी दाखवली की मी तुमचा मृत्यू नष्ट करीन, मृत्यूला ठार मारील. म्हणून सर्व या ठिकाणी बसले. इकडं दुसऱ्या दिवशी काय घटना घडली, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. गोकुळामध्ये नंद यांना मुलगा झाल्याची वार्ता गावामध्ये पसरली. सर्व लोकांना आनंद झाला. अहो 60व्या वर्षी यशोदेला मुलगा झाला, वृद्धापकाली मुलगा झाला, मुलगा होणार नव्हता अशा स्थितीत पुत्ररत्न झालं. पाहिल्यानंतर काय आनंद झाला. नंदस्पात म्हणजे उत्पन्ने जाता राहतो महामना. नंदाला आनंद झाला आणि त्यांनी विप्रांना बोलावलं, वेदज्ञांना बोलावलं, मोठमोठ्या ऋषींना, मुनींना, ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली, स्नान केलं. या ठिकाणी वर्णन असं केलं की जोपर्यंत नालच्छेदन होत नाही तोपर्यंत दान धर्म चालतो. म्हणून नालच्छेदन होण्यापूर्वी दान धर्म, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे स्वस्ती पुण्याहा वाचन केलं, दानधर्म केला. वाचयित्वा स्वस्तेनम जातकर्मात म्हणजे बाई जातकर्म केलं. त्याचप्रमाणे ब्राह्मणांना तिळाचे पर्वत दान दिले, मोठमोठ्या गायी दान दिल्या. धेनूनाम नियोते प्रादात. अयुत नियुत अयुत म्हणजे लाख लाख कोटी कोटी गायी दान केले. आणि याप्रमाणे वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने सगळं दान केला. आणि नंतर या नंदाच्या घरी सगळे लोक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या या ठिकाणी थव्या थव्याने येऊ लागले. नवीन अलंकार धारण केले, दागदागिने धारण केले, नवे वस्त्र धारण केले. आपण दसऱ्याच्या दिवशी कसे नवे वस्त्र घालतो, नवीन वस्त्र धारण केले. उष्णीश म्हणजे डोक्याला टोप्या वगैरे घातल्या. जुन्या काळामध्ये पटके बांधायचे, मुंडासे बांधायचे, असं तसं जात नव्हते, ते वाईट समजायचे. बोडख्या डोक्याने जायचं. आता बोडखे सगळीकडे फिरतात. तेव्हा नेहमी डोक्यावर शिरस्त्राण असावं, उष्णीश असावं. याप्रमाणे डोक्यावरती पटके, रुमाल बांधून या ठिकाणी सर्व लोक या दसऱ्याला ज्याप्रमाणे आपण देवीच्या दर्शनाला जातो त्याप्रमाणे नंदाकडे आले. नंदाकडे आले आणि नंद यांना आंदण दिलं. त्याचप्रमाणे त्यांना भेटी गाठी घेऊ लागले आणि याप्रमाणे कृष्णाचं दर्शन घेऊ लागले. आता यानंतर जे वर्णन करतील
तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली कवर्धे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.